आपल्याला सगळ्यांना राजेसाहेबांनी माहिती दिलीच, तर त्याच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे केली हॉस्पिटल ह्या देशाचं एक म्हणजे मोठं हॉस्पिटल आहे आणि ह्या भागात येणं म्हणजे त्यांचं आपण म्हणू शकतो की एक चांगलं प्रयोग आहे त्यांचं, पण त्यांना पण लोकसेवाचं करायचं आहे आणि तो विषय साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रभाकर कोरेजी आले होते ह्या भागात आणि आपल्याकडे भेट दिली त्यांनी. तर त्यावेळी चर्चा झालं होतं की पहिलं आपल्याला मार्चमध्ये करायचं होतं, तेव्हा राजेसाहेबांचं वाढदिवस होतं, तर त्या निमित्ताने आपल्याला करायचं होतं. पण काही कारणामुळे आणि काही इलेक्शनच्यामुळे आपण पुढं ढकलून आता घेतलं ते. पण महत्त्वाचं काय आहे की मी लोकांना आव्हान करेन, की केलीसारखं एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि तो आपल्या भागात येतोय आणि एवढं स्पेशालिटी म्हणजे 19 स्पेशालिटीज डॉक्टर्स येणार आहे, स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहे. त्यांचं म्हणजे डेंटिस्ट एक वेगळं व्हॅन येणार आहे, म्हणजे नुसतं एक रूममध्ये करणार नाही, एक व्हॅन येणार आहे त्यांची. डोळ्याचं तपासणी पण ते एक व्हॅनमध्ये होणार आहे, काय त्याला बरोबर डिस्टन्स असेल काय असेल ते त्याचं होणार आहे. तर असं नाही की ते कुठल्याही रूममध्ये करणार आहे, बाकीचे डिपार्टमेंट्स ते रूम्समध्ये करून घेईल. ECGचे मशीन असतील उपलब्ध. तर त्याच्यासाठी मला वाटतं की जास्तीत जास्त नुसतं सावंतवाडीचं नाही पण ग्रामीण लोकांनी पण त्याचं लाभ घेऊन त्याचा उपयोग करायला पाहिजे. तसंच राजेसाहेबांनी माहिती दिली आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या तरी स्कीम्स असतील, काय कसं म्हणजे कोणाला अवघड पडत असेल की कुठलं तरी फायनान्समध्ये, तर त्याच्यामध्ये पण कुठेतरी सपोर्ट करायला येतील तर ते करतील पण त्या दृष्टीने. आणि बाकीचे शासनाचे स्कीम्स पण आहेत त्याचं पण उपयोग करू शकतात त्याच्या पद्धतीने. तर मी तसंच म्हणतो की मी सगळ्यांना आवाहन करतो आणि आज सगळे इथं पत्रकार आहेत की आपण करा. पहिल्यापासून एवढे वर्षापासून आपलं राजकारण आणि कॉलेज आपण भरपूर समाजसेवा करतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये, आता ह्या आरोग्यामध्ये पण आपण हळूहळू पडतोय की लोकांना त्याची सेवा मिळेल. तर मी तसंच म्हणतो की आपण सगळ्यांना लाभ घ्या आणि मी माझे 2 शब्द इथं थांबतो.